हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा. भारत आणि पाकमध्ये तणाव वाढला. हल्ल्याच्या भीतीनं पाक घाबरला. पीओके मध्ये 2 महिन्यांचा अन्नसाठा करण्याच्या पाकिस्तानी पंतप्रधानांच्या सूचना. एनआयएची टीम पुन्हा पैसरण व्हॅलीमध्ये दाखल. फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी आणली उपकरणं, सूत्रांची माहिती. एनआयएचे डीजी सदानंद दाते सलग दुसऱ्या दिवशी श्रीनगरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपासासाठी आजही उच्चस्तरीय बैठका. हल्ल्याच्या घटनेवरून महत्त्वपूर्ण पाऊल. उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर वायुदलाचा ऐतिहासिक एअर शो. राफेल, मिराज, जॅग्वार लढाऊ विमानांच्या सामर्थ्याचं दर्शन. पाकिस्तानला धडकी. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेईपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचं विधान. भारत सरकारकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी. बाबर आझमसह शाहिद आफ्रिदीचं अकाउंटही ब्लॉक. आमदार जितेंद्र आव्हाडांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. आव्हाडांकडून ट्विट करत पोलिसांना दखल घेण्याची मागणी. महायुतीनं दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा अजित पवारांना विसर. आपण कर्जमाफीचं आश्वासन दिलं नसल्याचं सांगत घुमजाव. पुरंदर विमानतळाच्या सर्वेला स्थानिकांचा विरोध. सर्वेक्षण करणारा ड्रोन दगडानं पाडला. स्थानिक आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद. राज्यात उन्हाचा कडाका वाढला. मराठवाडा, विदर्भासह राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पारा 40च्या पार. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे हाल. केरळमध्ये भरधाव कारनं महिलेला उडवलं. आईचा भीषण अपघात पाहून चिमुकल्या मुलाचा आक्रोश. सुदैवाने आईचा जीव वाचला. धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद.